आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुला मी बाबा म्हणून नकोय का? हे तूच केलेस ना? तुला पार्टनर आवडतो? खरं सांग, तुला रुद्र बाबा म्हणून हवाय का? बिट्टी, मी काय विचारतोय प्लीज मला खरं खरं सांग. हे तू केलेस? मी तुला सांगते, पण तू कोणाला सांगणार नाहीस ना? काय? तू पहिले मला प्रॉमिस कर, तू कोणाला सांगणार नाहीस. तू आधी सांग काय झालंय. तुझ्या आणि पार्टनरची चॉईस सेम असते ना? हो, मग आता पण तेच झालंय. पार्टनरला पण आईच आवडते. काय? मी हे सांगितलंय तुला, पण तू कोणाला सांगू नकोस, नाहीतर पार्टनर मला रागवेल. कारण त्यांनी माझ्याकडून प्रॉमिस घेतलंय की कोणाला सांगू नकोस. तू खरं सांगतेस? हो, मी खरं सांगतेय. पार्टनरच्या आईवर खूप प्रेम आहे. पार्टनर तुला हे कधीच सांगणार नाही, कारण तू त्याचा मित्र आहे ना. तुझ्या आनंदासाठी तो नाही सांगते, म्हणून मी तुझं नाव खोडून पार्टनरचं नाव लिहिलं. तुझ्या आणि पार्टनरची चॉईस सेम असते ना? हो, मग आता पण तेच झालंय. पार्टनरला पण आईच आवडते. या नवरोबा या. रुद्र, होतास कुठे तू? कधीपासून वाट बघतोय तुझी. रुद्र, मला बोलायचंय तुझ्याशी. ते नंतर बोलू, आधी हे ट्राय करून बघ. हे कशाला? तू ते बाजूला ठेव, मला बोलायचंय आधी. आणि नंतर बोलशील रे. अरे मला बघू तर ते, तुला हे नीट होतंय का? ऐक ना यार. शाबास. रुद्र, मला माहितीये तुला काय बोलायचंय. तू बोलला नाहीस तरी तुझ्या मनात काय चालू आहे हे कळणे इतपत तरी ओळखतो ना मी तुला. काल जे घडलं त्यामुळे नाराज आहेस ना? तुला हवं तसं लग्न होणार नाहीये म्हणून. आणि त्यात मी गौरीजींची बाजू घेतली, त्यामुळे माझ्यावरही रागवला असशील. सो डोंट वरी, मी तुझ्या लग्नाचा उत्साह बिलकुल कमी होऊ देणार नाही. अरे म्हणूनच तर एवढी तयारी केली आहे. सो cheer up. आणि आता जरा माझ्याकडे बघून स्माइल कर. बरेच दिवस कॅमेरा हाताळायला नाहीये ना, सो चेक करतो. रुद्र, काय करतोयस तू? काय करतोय म्हणजे?
तुम्हा दोघांचं प्री वेडिंग फोटोशूट करणार आहे मी. तू तू म्हणजे? अरे आज बऱ्याच दिवसांनी कॅमेरा हातात आलाय माझ्या. थँक्यू. तू लग्न करणार आहेस म्हणून. बघ आता कसं फोटोशूट करतो. रुद्र तर अगदीच नॉर्मल वागतोय, मग भिट्टी का असं म्हणत होती? काय रे, काय झालं? पुष्पा, हा काय झालं? नाही, काही नाही. तुझा विश्वास नाही बसत आहे का मी तुझं फोटोशूट करणार यावर? नाही, तसं काही नाहीये. अरे बाबा, सगळी तयारी करून ठेवली आहे मी. तुला खोटं वाटतंय? तुझ्या होणाऱ्या बायकोला विचारू. गौरीजी, गौरीजी या जरा इथे. रुद्र सर, काही काम होतं का? गौरीजी, याला सांगा, याला खोटं वाटतंय मी तुमचं प्री वेडिंग फोटोशूट करणार आहे. तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचा हल्ली माझ्यावर विश्वास नाही. बरं, तुझ्या होणाऱ्या बायकोवर तरी विश्वास ठेवशील ना? आता तर मी कन्फर्म झालोय. बिट्टीने माझी मस्करी केली. रुद्रच्या मनात गौरीजींबद्दल काही असतं तर तो एवढा खुश नसता. काय रे, कुठे हरवलास? कुठे नाही. बघू कॅमेरा दे ना, मी तयार आहे. गौरीजी, स्माइल करा ना. हो, इकडे घरी पण कळवतो. ठेवतो. रविवारचा मुहूर्त ठरलाय. अरे वा, ग्रेट. अभिनंदन. थँक्यू. अभिनंदन गौरीजी. चला फोटो काढूया. हा, चल. आता येतील बघ स्माइल वाले फोटोज. चल, शाबास. रेडी, स्माइल. मस्त. आता समोरासमोर उभे राहा. हा, व्हेरी नाईस. हा, बघा एकमेकांकडे. हा, आता माझ्याकडे बघा. बघू फोटो. काय कमाल फोटो आलेत गौरीजी. हे बघा किती छान फोटो आलेत. हे आपण हे फोटो लग्नातल्या फ्लेक्सवर पण वापरू शकतो. मला हे वेडिंग मेमोरेबल करायचंय रे. माझ्यासाठी पण आणि गौरीजींसाठी पण. अजून एक फोटो काढ ना. चल. तर हा असा प्लॅन आहे. बेडरूमच्या जागेवर एक काही दिवसातच एक छोटा टुमदार मस्त बंगला असेल.
कसं वाटतंय रेवती आता? छान, मस्त झालंय सगळं. थँक्यू सो मच राजन भाऊजी. नाही म्हणजे तुम्ही मी सांगितलेलं मनावर घेतलं आणि एवढं सगळं काही केलं. थँक्यू. अरे त्यात थँक्यू काय? मला वाटतं ही आनंदाची बातमी घरी सांगूयात आपण. त्यांना सुद्धा खूप आनंद होईल. हो तर सगळ्यांना आनंद होईल. मला तर असं झालंय कधी घरी जाऊन सांगते. खुश होतील घरातले सगळे. एक्सक्यूज मी. हॅलो, स्पीकिंग. कमिंग कमिंग कमिंग. अरे नो इश्यू, आय बी देयर. ओके बाय बाय. रेवती, आपण घरी बोलूयात. बाय, सिया. सिरियसली राजन पैठणकर, बेडरूमच्या जागेवर बंगला? घरी सांगून तर बघा. तो बंगला उभा राहणं तर दूरच, तुमचा हा राहता बंगला पण कसा हादरतोय बघा आता. एक काम कर, बस तिथे. मी म्हणजे गौरीजींना बसव. हा बस. गौरीजी बसा इथे. मी काय करू? तू मागे उभा राहा. हा हा. गौरीजींकडे बघ. व्हेरी नाईस. छान येतात रे फोटो. हे वापरूयात. तुला बलून सोबत फोटो हवाय? हा छान वाटेल रे. अरे बरं ठीक आहे, काढ. धर तो मध्ये बलून. गौरीजी धरा. हा असं. नेक्स्ट पोज. हा, तो फुगा ठेवून द्या गौरीजी. तू काय पाकळ्या मोजतोयस? अरे गौरीजी उभ्या आहेत समोर. नाईस. रेडी? अरे वा. रुद्र सर, बिट्टी बरोबर एक फोटो घ्याल का आमचा? हो काढूया ना. फॅमिली फोटोज काढूया. बिट्टी, तुम्ही आणि पुष्पा. जा बिट्टी. येस, ये बिट्टी. अरे वा. अरे बिट्टी माझ्याकडे बघ. अरे व्हेरी गुड. बिट्टीला मध्ये घे. दोघांनी बिट्टीकडे बघा. अरे वा, छान फोटो आलेत. हे मी लॅपटॉप मध्ये ट्रान्सफर करून येतो. पुष्पाजी, मला घरातली कामं आहेत, मी जाऊ? हो जाऊ शकता. थांब बिट्टी. तू माझं आणि आईचं लग्न का मोडतीयस? तुला काही पटत नाहीये का? तू सांग ना मला, बोलूयात आपण. हे बघ,
तू मला म्हणालीस रुद्राला गौरीजी आवडतात. एक क्षण मला ते खरं वाटलं, पण तसं काही नाही बाळा. नाही काही, असं काही नाही होणार. सोहा, तू केव्हा आलीस? तू काही ऐकलं नाहीस ना? आईकडे लक्ष नको देऊ अगं, ती काहीही बोलत असते. ठिणगी तर पडली. आता राजन घरी आले की सोहा. मला बोलवलंस? हा ये ना. अरे जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. अरे ऍक्च्युली खूप गडबड झाली आहे. आजीनी मुहूर्त काढलाय खरा, पण काय? आणि लग्नाची तारीखही ठरली आहे. सॉरी, मी तुला हे सगळं खूप अचानक सांगतोय. बोल रुद्र. पुष्पा, मी तुझं लग्न नाही अटेंड करू शकत. मला अर्जंटली नॉर्थला जावं लागतंय. तिथे मेजर प्रॉब्लेम झालाय. मी खूप प्रयत्न केला मीटिंग कॅन्सल करायचा, पण नाही मॅनेज होते त्यांच्याकडून. सो मला जावंच लागेल. हा, पण तू लग्न वगैरे पोस्टपोन करायचा विचार करू नकोस. तारीख ठरलीये. तुम्ही मस्त लग्न एन्जॉय करा, मेमोरेबल बनवा लग्न. आणि हा, मी त्या वेडिंग प्लॅनरला पण सांगून ठेवलंय की माझ्या जिगरी मित्राचं लग्न आहे, हे नीटच झालं पाहिजे. मग त्याला हे का नाही सांगितलंस, माझ्या जिगरी मित्राच्या लग्नात मीच नसणार आहे म्हणून? अरे आता मला काय माहित होतं हा प्रॉब्लेम होणार आहे. सगळं अचानक घडलं यार. बट तू माझा विचार करू नकोस. तू लग्नावर कॉन्सन्ट्रेट कर. लग्न आहे यार तुझं. आणि पुष्पा, ठरलेल्या दिवशी जर लग्न नाही झालं ना, तर गौरीजींचा हिरमोड होईल. त्यांना दुखवू नकोस. अरे तू बघतोस ना त्या किती खुश आहेत. सो आता प्लॅन मध्ये नो चेंज. मी आल्यावर ऑर्गनाइज करूया ना मस्तपैकी रिसेप्शन पार्टी. मी ऑर्गनाइज करतो. मस्त ढोल ताशे, सनई चौघडे, माझ्या समोर लग्नाचा ऍक्शन रिप्ले करू. येस. रुद्र, किती करशील यार माझ्यासाठी? हे काय, तू इमोशनल झालास? डोळ्यात पाणी आहे तुझ्या. नाही चांगलं वाटत तुझ्या डोळ्यात पाणी. तुझ्या चेहऱ्यावर स्माइल चांगली वाटते. तू मित्र नाही, जीव आहेस माझा. आणि तुझ्यासाठी एवढं नाही करू शकत मी. आणि तुझं लग्न तुझ्या मनासारखं लावून देणं कर्तव्य आहे माझं. आता तुझ्या लग्नात नसेन मी, पण आयुष्यभर आहे ना तुला छळायला. तयारीला लागा. आणि जरा जबाबदारीने वाग, कारण आता त्या दोघींची जबाबदारी आहे तुझ्यावर. पण रुद्र, तुला सांगितलं ना तुझ्या डोळ्यात पाणी शोभून नाही दिसत म्हणून.
ठीक आहे, येईन मी थोडा वेळ लग्नाला. आता तरी खुश करशील ना लग्न माझ्यासाठी? रुद्र गुड. तुझ्याही डोळ्यात पाणी चांगलं दिसत नाही रुद्र, पण तुला ते थांबवता येतं. असा कसा आहेस रे तू? तुझा सगळा आनंद माझ्या उंजळीत देऊन टाकलास. पण तुझ्या मनातलं प्रेम हे फक्त तुझं आहे रुद्र. काय बोलतोयस तू? तू मध्ये बोलू नकोस रुद्र. मला ते घर हवं होतं म्हणजे मला रुद्र सोबत राहता आलं असतं, पण नाही. मी यांच्या सुखाचा विचार करतोय, पण यांना माझं सुख तर बघवतच नाहीये. संस्कारांची मूर्ती बनायची ना तुम्हाला, पण त्यात माझी वाट लागतीये ना. मी जरी तुमच्याशी लग्न करत असलो तरी रुद्रापासून लांब जाणार नाहीये. पण पुष्पाच्या घरातले सगळे विरोधात होते, त्यांच्याशी वाद घालून. आय डोंट केअर. त्यांना नकोय म्हणून आपल्याला जे मिळतंय ते आपण सोडायचं का? हे घर राजन काका आणि नंदाई देणार होते ना, मग पुष्पा मामा, आज आईवर ओरडायचं नाही. का ओरडायचं नाही? चूक केली तर ओरडणारच ना. ती तुझी आई असली तरी माझी होणारी बायको आहे, आणि माझी बायको चुकली तर मी ओरडणारच. आणि तीच काय, तू चुकलीस तरी लग्नानंतर मी तुला माफ करेन असं समजू नकोस. पुष्पा, तू चल आपण नंतर बोलू. रुद्र, तू आमच्यात पडू नकोस. बरेच दिवस झालं बघतोय मी यांचं. लग्नाला होकार का दिला याचा डोक्यावर बसायला निघालेत. कुणी नाहीये रे यांचं. पहिल्या लग्नाचा वाईट अनुभव आहे यांना, म्हणून म्हणलं जरा आधार द्यावा आणि करावं लग्न, पण नाही, याचं गृहीतच धरतायत. मला तर वाटतं ना यांच्या अशा वागण्यामुळे यांचा पहिला नवरा यांना सोडून गेला असेल. पुष्पा, बघितलं तुमच्यामुळे काय झालं. आमच्या इतक्या वर्षाच्या मैत्रीत आज पहिल्यांदा रुद्राने माझ्यावर हात उचललाय. तुमच्यामुळे तो माझ्यापासून लांब चाललाय. मला इतर कुणाही पेक्षा तू जास्त महत्वाचा आहेस रुद्र, आणि मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. माझ्या मित्रापासून तोडणारं कुठलंही नातं नकोय मला. मी हे लग्न मोडतोय. पुष्पा, काहीही झालं ना तरी मी आपली मैत्री पणाला लावू शकत नाही रुद्र.
पुष्पा, ऐक माझं पुष्पा. गौरीजी मला नाही माहिती हा असं का बडबडला, पण याचं नक्कीच काहीतरी बिनसलंय. मी बोलतो त्याच्याशी. माझ्या मित्रापासून तोडणारं कुठलंही नातं नकोय मला. मी हे लग्न मोडतोय. नाही सहन होत आहे रे, मला माझ्या मनाची घालमेल नाही सहन होत आहे आता. थांबव बरं हे सगळं. तुम्हाला एक ड्राफ्ट आला असेल. तुझ्या आणि पार्टनरची चॉईस सेम असते ना? हो मग आता पण तेच झालंय. पार्टनरला पण आईच आवडते. रुद्र सर, आता तरी माझं पटतंय ना? आई बेशुद्ध आहे तरी पण पार्टनरचंच नाव घेतीये. तुझं नाही पुष्पा मामा. काय करतोयस इथे? तुझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखतो मी तुला. मला माहित होतं तू इथेच असणार. शांत वाटतं इथे मला. कुणाला गमावलं की ही जागा मला आधार देते असं वाटतं.
माझ्या बाबांना गमावलं ना तेव्हा आलो होतो इथे, आणि आता परत चल. गौरीजींशी बोल, कारण अजूनही काही बिघडलेलं नाहीये. ते समजून घेतील तुला. मी आहे तुझ्यासोबत. चल. तुला खरंच वाटतं मी त्यांना गमावलंय म्हणून इथे येऊन बसलो? मग माझ्यापेक्षा जास्त चांगलं ओळखतोस ना मला. माझ्या मनात काय चाललंय तुला खरंच कळत नाहीये. मी गौरीजींना नाही, माझ्या मित्राला गमावलंय. सॉरी. हात उचलला मी तुझ्यावर, पण आपली मैत्री एवढी कमकुवत आहे का पुष्पा, की तू मला गमावशील आणि मी तुझ्यापासून लांब जाईन? मी तुझा मित्र आहे पुष्पा, आणि कायम मित्र राहणार. मी कितीही रागवलो, कितीही चिडलो, तरी मी ही मैत्री तुटू देणार नाही. पण हे करताना तू आतून तुटलास तरी चालेल ना तुला? म्हणजे तू काय बोलतोयस, मला काही कळतच नाहीये. ओके, मी तुझ्या लग्नाला थांबत नाहीये म्हणून तुला राग आलाय का? ठीक आहे, थांबतो. कोणाशीच नाही असं म्हणाली आई? हो ना, त्यांनी रुद्रचं म्हणणं ऐकूनच घेतलं नाही. आता मलाही कळत नाहीये काय करायचं. पुष्पा बाबा, घाबरू नको. बिट्टी आहे, टेन्शन नाही. मी आईला समजावते, तू पार्टनरचा राग काढ. चालेल. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. चला. हद्द झाली आता. अशा वागण्याला काय अर्थ आहे का? हे सर्वांनी काम करत बसायचं आणि यांनी सुट्टी घ्यायची आणि जायचं फिरायला. यांना येऊ दे, त्याच्यावर पगारच कापतो असा. चंदू, अरे पगार कसा कापणार आहेस तू गौरीचा? सासरी जाणार आहे ना ती, मग नवी मेड शोधावीच लागणार तुला. कसल्या सासरी? मी परवानगी नाही दिली तिला. अरे परवानगी कसली देणार तू? आता तिचं लग्न होणार आहे, ती सासरी जाणार आहे, मग तुला मेड आणावीच लागणार ना दुसरी. पण गौरी सारखीच आण बरं का. अगदी गौरी किती घरासाठी करते, सगळं घर सांभाळते, सगळं निगुतीने करते. परक्या माणसांसाठी कोण करतं रे एवढं? ती असली ना की मला काही चिंता नसते. तू म्हणतेय की गौरी सारखीच मेड आण, पण ते शक्यच नाहीये रे. गौरी सारखी दुसरी कोणी नाहीच आहे. अरे मग मीच तर घेऊन आलोय तिला. कशी लाखात एक सून शोधली ना तुमच्यासाठी. सून? अरे मेड. आपण ते आता सून होणारच आहे ना. गौरी, गौरी कुठे? गौरी नाहीये, पण चंदू करेल ना. काही काम होतं का तुझं? अगं नाही, मला ना एक गुड न्यूज द्यायची होती. ती पण चालेल मला. द्या. म्हणजे तुम्ही मला द्या, मी तिला देईल. अरे तिला काही वस्तू द्यायची नाहीये, तिला बातमी सांगायची आहे, कळलं का? काय ग, काय गुड न्यूज आहे? अगं मी पुष्पा आणि गौरीसाठी ना मुंबईत फ्लॅट बघितलाय. फ्लॅट? हो, म्हणजे आता इथे काही देणं शक्य नाहीये, म्हणून म्हटलं की निदान मुंबईत तरी राहतील.
आमचा संसार चांगला व्हावा एवढीच इच्छा ग, बाकी काय. म्हणून मुंबईत फ्लॅट बघितलाय त्यांच्यासाठी. त्याची काही गरज नाहीये. गरज नाहीये म्हणजे? अगं तू टेन्शन नको घेऊ. अगं खर्च सगळा आम्हीच करणार आहोत. म्हणजे इथे बंगला बांधून देणार होतो ना, त्या बदल्यात तिकडे फ्लॅट घेऊ इतकंच. हो, पण ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे सगळं करताय ती गोष्ट मी करणार नाहीये. करणार नाही म्हणजे? म्हणजे मी लग्न नाही करणार आहे. काय काय म्हणालीस तू? मी पुष्पाजींशी लग्न नाही करत आहे. नंदिनी, अगं काय बोलते ही मुलगी? लग्न करायचं नाही म्हणते. म्हणजे आपण हिच्या सुखासाठी एवढे प्रयत्न करतोय आणि चक्क नाही म्हणते. ए मुली, हे असं नाही चालणार. पुष्पाला तरी माहितीये का? मी सांगितलंय त्यांना. अहो रेवती आंटी काय करते? हात सोडा प्लीज. रेवती आंटी. रेवती, अगं सोड ना त्याला, हात दुखेल त्याचा. रेवती आंटी प्लीज हात सोडा ना. काय झालंय? अगं रेवती, काय करताय? काय झालंय? काय विचारतोयस मला? तू काय केलंस सांग. मी काय केलं? काय मुलगा आहे हा मलाच विचारतोय काय केलं म्हणून. रेवती तू आधी शांत हो. सांगतो का रे? गौरी सांगत होती तू लग्न मोडलंस म्हणून. खरंय का हे? पुष्पा काय झालंय सांग ना. तू इतका आनंदात होतास आणि मग आता अचानक. अरे नका रे अशी चेष्टा करू. नंदाई चेष्टा नाही करत आहे, पण खरंच मी आणि गौरीची लग्न नाही करत आहोत. अरे पण का? तू तरी समजाव ना तिला. आता कसं सांगू तुम्हाला? मलाही हे लग्न करायचं नाहीये. अरे बोल ना, का उभा आहेस सुंबासारखा? काय विचारतेय मी? का मोडलंस लग्न? कारण मी भांडलोय गौरीजींशी. त्या मला रुद्रापासून लांब करत होत्या. म्हणजे तुम्ही ऐकलत ना सगळ्यांनी. त्यांनी परस्पर ठरवून टाकलं की लग्नानंतर आम्ही दुसरीकडे लांब कुठेतरी राहणार आहोत. मला सुद्धा विचारलंही नाही. म्हणून लग्न मोडलंस तू? मी म्हणजे मी नाही मोडलं. त्यांनी मोडायला भाग पाडलं. त्या लग्नाच्या आधीच आमच्या मैत्रीत फूट पाडायला निघाल्या होत्या. अरे मूर्ख आहेस का तू? अरे मित्रासाठी कुणी लग्न मोडतं का? आणि रुद्रा बरोबर संसार मांडणार होतास का तू? आता विश्वासच बसत नाहीये. अरे तुम्ही मुंबईत सेटल होणार म्हटल्यावर मी फ्लॅट बुक केला होता तुमच्यासाठी. याला समजाव ना, नाही तर मी. अगं हो पुष्पा, अरे काय रे असे लहान मुलासारखे वागताय तू? नंदाई तुम्ही सगळेच जण मस्करीत मला आणि रुद्राला नवरा बायको म्हणता ना. म्हणून काय लग्न मोडणार आहेस का तू? नंदाई तुला माहितीये ना आमचं नातं त्या पलीकडचं आहे. मी रुद्रापासून लांब राहायची कल्पना सुद्धा करू शकत नाही. अगं तो फक्त मित्र नाही, भाऊ आहे माझा. तो सोलमेट आहे माझा.